रामनगरमध्ये सोहन नावाचा एक मासेमार राहत होता. त्याच्याकडे मोठी होडी होती, ज्याच्यात तो रोज जाऊन नदीत मासे पकडत असे. सोहन त्या गावातला सगळ्यात श्रीमंत मासेमार होता. सगळे मासेमार या कारणांमुळे सोहनवर खूप जळत असत. पण सोहन रोज सगळ्यांपेक्षा जास्त मासे पकडून आणत असे आणि बाजारात विकत असे. अरे सोहन दादा, तू रोज इतके मासे पकडून आणतोस, तुझी तर चांगलीच कमाई होत असेल ना? जे पण आहे ते देवाचे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. चला आता याच गोष्टीवरून तुझ्याकडून आम्हाला सगळ्यांना पार्टी दे. असाच सोहनचा मास्यांचा धंदा व्यवस्थित चालत होता. सोहन मनाने खूप चांगला माणूस होता, म्हणून त्याचे मित्र नेहमी त्याच्याकडून पैसे काढून घेत असत. पण या गोष्टीमुळे त्याची बायको विमला खूप चिडत असे. काय मिळालं कोणाला आजपर्यंत समाजसेवा करून, आणि समाजसेवा करायची गरजच काय आहे? देवाने सगळ्यांना हातपाय दिलेत. स्वतः मेहनत करा आणि खा. तुझं बोलणं खरं आहे विमला, पण आता आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये, आणि मित्रांबरोबर पार्टी करण्यात काय चुकायचं आहे? हा सगळा फक्त दिखावा आहे, दिखावा. गरजेच्या वेळी कोणीच मदतीला येत नाही. एकदा सोहनचा जुना मित्र रमेश त्याला भेटायला येतो. रमेशचा पहिल्यापासूनच सोहनच्या पैशांवर डोळा होता. काय रे मित्रा, तू तर फारच छान घर बनवलेलं आहेस, पण काय सांगू, माझा बिझनेस मध्ये खूप नुकसान झालं आहे. 2 वेळचं जेवायला सुद्धा मुश्किलीने मिळत आहे. हे तर फार वाईट झालं. जर काही गरज लागली तर मला सांग. पण रमेश दादा, तुमचे कपडे आणि चपला बघून तर असं अजिबात वाटत नाही की तुम्हाला खायची मुश्किल आहे. तुमचं पोट सुद्धा शर्टाच्या बटनामधून बाहेर येतंय. हे तर सगळं आधीचं आहे. माझ्याकडे नवीन घ्यायला पैसे कुठे आहेत? सोहन रमेशला रडताना बघून त्याला काही पैसे उधारीवर देतो. रमेश तिकडून आनंदात पैसे घेऊन निघून जातो. पण विमला सोहनवर खूप रागावते. सोहनला नेहमी वाटायचं की विमला त्याला चांगली कामं करण्यापासून थांबवते, पण असं नव्हतं. आज तर खूप मासे मिळालेले आहेत, चांगली कमाई होईल. हे सगळं घेऊन मार्केटमध्ये विकून टाकतो. सोहनचे मासे लगेच विकले जातात. हे बघून सोहनला खूप आनंद होतो. लवकरच आपलं सामान घेऊन तो घरी निघून जातो. काय झालं, आज खूप लवकर घरी आलात? जास्त मासे नाही मिळाले का? काय सांगू विमला, आज तर खूप चांगली विक्री झाली. सगळेच मासे लगेच विकले गेले. थोड्या वेळाने सोहनच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमा होते आणि ते सगळे सोहन मुर्दाबाद ओरडत असतात. सोहन आणि विमलाला कळत नाही हे काय चालू आहे ते. हे लोक असं का ओरडत आहेत? माहित नाही, चल बाहेर जाऊन बघूया. सोहन आणि विमला बाहेर जातात. तिकडे लोक फार चिडलेली असतात. काय झालं तुम्हाला? तुम्ही सगळे इतक्या रागाने का ओरडत आहात? तुझे मासे खाऊन इकडे आलेल्या सगळ्या लोकांचे घरचे आजारी पडले आणि काही लोक तर हॉस्पिटलमध्ये आहेत. असं कसं होऊ शकतं? मी तर नेहमीप्रमाणे नदीतूनच ताजे मासे पकडून आणतो. हे काही आम्हाला माहित नाही. तुला या सगळ्यांचे पैसे द्यावे लागतील आणि सगळ्यांच्या आजारपणाचा खर्च सुद्धा द्यावा लागेल आणि अजून थोडी भरपाई पण द्यावी लागेल. सोहनला कळतच नव्हतं की हे सगळं कसं झालं ते. पण सोहन एक चांगल्या मनाचा माणूस होता, म्हणून तो सगळ्यांचे पैसे परत देऊन टाकतो. आजारी लोकांना बघायला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातो. आता आपल्याकडे जास्त पैसे राहिले नाहीयेत. सगळे पैसे मासे खाऊन आजारी पडलेल्या लोकांना द्यावे लागले. आता फक्त हे घर आणि माझी होडी राहिलेली आहे. होडी जर विकली तर कमवायचं कसं? आपल्याला हे घर विकावं लागेल. ठीक आहे, मी तर माझं आयुष्य तुझ्या बरोबर होडीत सुद्धा घालवीन. सोहन आपलं घर विकून टाकतो. सोहन आणि विमला आपल्या होडीत जाऊन राहू लागतात. सोहन रोजच्या प्रमाणे मासे पकडून बाजारात विकायला घेऊन जातो. मासे घ्या, मासे घ्या, ताजे ताजे मासे घ्या. सगळा दिवस निघून जातो, पण सोहनचा एक सुद्धा मासा विकला जात नाही. सोहनला खूप वाईट वाटतं. अरे सोहन, तुझा अजून एकही मासा विकला गेलेला नाहीये. काय सांगू, सकाळपासून प्रयत्न करतोय पण कोणी मासे घेत नाहीये. सगळी लोक तुझ्या माशांना घाबरलेले आहेत. सगळ्यांना आपला जीव प्रिय आहे.
कोणालाही आपल्या बायका पोरांना आजारी थोडी पाडायचं आहे. पण त्यात माझी काही चूक नव्हती आणि मी ती चूक सुधारली सुद्धा आहे. पण आम्ही लोकांना तुझ्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? एकदा दगा मिळालेल्या माणसाला पुन्हा दगा खायची इच्छा नसते. सोहन आपल्या मित्राचं असं बोलणं ऐकून नाराज होऊन जातो आणि परत विमलाकडे होडीत निघून जातो. काय झालं? आज यायला खूप उशीर झाला. चांगली कमाई झाली असं वाटतं. असं काही झालेलं नाहीये. आज एक सुद्धा मासा विकला गेलेला नाही. कोणालाही आपल्याकडनं मासे घ्यायचेच नाहीये. मग तुम्ही तुमच्या रमेशकडे मदत का नाही मागत? तुम्ही सुद्धा तर त्याला गरजेच्या वेळेला मदत केली होतीत ना? आता सगळं बदललेलं आहे. जोवर माझ्याकडे पैसे होते लोक माझ्याकडे मदत मागायला यायचे, पण आता सगळे माझ्या या परिस्थितीची मजा उडवत आहेत. आपण उद्या परत मासे पकडून नदीच्या त्या बाजूला गावात विकायला घेऊन जाऊया. तिकडे आपल्याला कोणीही ओळखत नाही. ठीक आहे, तू म्हणतेस तर उद्या आपण त्या गावात पण जाऊन बघूया. दुसऱ्या दिवशी जेव्हा सोहन आणि विमला मासे पकडायला आपली होडी नदीत उतरवत असतात तेव्हा बाकीचे मासेमार त्यांना विरोध करायला लागतात. तू नदीच्या पाण्यामध्ये आपली होडी नाही उतरवू शकत. असं का बोलतात मदन दादा? एकदा तू आमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात घातलेला आहेस, पण आता आम्ही असं नाही करू देणार. ठीक आहे, आम्ही आमची होडी घेऊन या गावातून निघूनच जातो. विमला आणि सोहम आपली होडी घेऊन नदीत निघून जातात आणि बराच वेळ पाण्यात पुढे जात राहतात. त्यांना आजूबाजूला एकही गाव दिसत नाही. तेव्हा विमलाला पाण्यात सोन्यासारखा चमकणारा एक मासा दिसतो. विमला लगेच जाळं टाकून त्या सोनेरी माशाला पकडते. हा तर काहीतरी जादूचा मासा वाटत आहे. याचा रंग तर बघा, सोन्यासारखा चमकतोय. जर सोनेरी माशाला बाजारात विकलं तर चांगलेच पैसे मिळतील. आपल्याला माशाला सांभाळून ठेवलं पाहिजे आणि आपण या माशाची शेती करूया आणि त्याच्या सोनेरी अंड्यांना बाजारात विकूया. तू ती म्हण तर ऐकली अशीलच ना, सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला कापायचं नसतं. बरोबर बोललात तुम्ही. विमला आणि सोहन या गावात पोहोचतात आणि तिकडे आपली होडी विकून थोडीशी जमीन घेऊन तलाव बनवतात आणि सोनेरी माशांची शेती सुरू करतात. काही दिवसातच सोनेरी मासा सोन्याची अंडी देतो. आपण ही सोन्याची अंडी विकून खूप सारे पैसे कमवूयात. हळूहळू सोन्याची अंडी विकून विमला आणि सोहन पुन्हा श्रीमंत बनतात आणि परत आपल्या गावाला निघून जातात. सोहनकडे पैसे बघून गावातली लोक परत सोहनकडे पैसे मागायला येतात. अरे, मित्रांच्या बोलण्याचं वाईट नसतं वाटून घ्यायचं. तू तर माझा खास मित्र आहेस. खोट्या मैत्रीचं नाटक आता बंद करा. आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आम्हाला टोमणे मारून आमची खिल्ली उडवलीत. निघून जा इथून. सोहन माणसांना ओळखायला लागला होता आणि धोकेबाज मित्रांपासून लांबच राहायचा. सोनेरी माशाच्या मदतीने त्याचं आयुष्य छान जात होतं. ही गोष्ट आहे खोल समुद्रातली. समुद्रातल्या मध्यात 2 कॉलनी होत्या. एक डॉल्फिन्सची कॉलनी आणि दुसरी स्वॉर्डफिशची कॉलनी. या दोन्ही कॉलनीमध्ये बऱ्याचदा भांडणं व्हायची. एक दिवशीची गोष्ट आहे. एक छोटा स्वॉर्डफिश खेळता खेळता डॉल्फिन्सच्या कॉलनीमध्ये जातो आणि लगेच त्याला बऱ्याच डॉल्फिन्सनी घेरलं. ए बाळा, तू इथे शिरलास कसं काय रे? तुला माहिती नाही का, हा डॉल्फिन्सचा भाग आहे. ए बाळा, तुला काय वाटलं रे? आम्ही तुझं स्वागत करू? तू आमच्या भागात यायलाच नको होतस. ही डॉल्फिन्सची कॉलनी आहे. तुला माहिती नाही का की डॉल्फिन्स सगळ्या माशांमध्ये सगळ्यात उंच मासा आहे. हो हो, आम्ही महान आहोत. आमच्यासारखं कर्तबगार कोणीच असू शकत नाही. तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा तिथे येतो. सगळ्यात मोठा डॉल्फिन बघून तो स्वॉर्डफिशचं पिल्लू घाबरतो आणि रडायला लागतो. मी चुकून इथे आलो आहे. मला प्लीज परत जाऊ द्या ना, प्लीज. ठीक आहे, परत या कॉलनीमध्ये पाऊल ठेवू नकोस. हो हो, मी अजिबात नाही येणार. राजाच्या आज्ञेमुळे सगळे डॉल्फिन्स एका बाजूला जातात. मग तो पिल्लू स्वॉर्डफिश परत त्याच्या कॉलनीत निघून जातो. परत कधीच त्या पिल्लाने डॉल्फिन्सच्या कॉलनीत पाऊल ठेवलं नाही.
या घटनेला काहीच दिवस झाले होते की एका दिवशी एक डॉल्फिनचं पिल्लू स्वॉर्डफिशच्या कॉलनीत शिरतं आणि बघता बघता त्याच्या आजूबाजूला स्वॉर्डफिशची गर्दी जमा होते. अरे बाळा, तू चुकीच्या ठिकाणी आलास. अरे थांब थांब, तुम्ही सगळे मिळून त्याला घाबरवताय. बिचारं बाळ घाबरून जाईल. बाजूला व्हा, बाजूला व्हा. व्हा तिकडे. बाळा, तुला तुझ्या कॉलनीमध्येच राहायला हवं. ही जागा तुझ्यासाठी सुरक्षित नाहीये. सगळ्या स्वॉर्डफिशने मिळून त्या डॉल्फिनच्या पिल्लाला त्याच्या कॉलनीजवळ सोडलं. तिथे डॉल्फिन्सचा राजा पाहतो की एक छोट्या डॉल्फिनच्या पिल्लाला इतक्या सगळ्या स्वॉर्डफिशने घेरलं आहे, तेव्हा त्याला राग येतो. तुम्हा लोकांना लाज नाही वाटत? इतक्या सगळ्या फिशने मिळून एका छोट्या मुलावर हल्ला करता ते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही तर ह्याला इथे सोडायला आलो आहोत. हा मुलगा चुकून फिरत आमच्या कॉलनीत आला होता. मग काय झालं? तो एक डॉल्फिन आहे आणि समुद्रात तो कुठेही जाऊ शकतो. तो त्याचा हक्क आहे. तुम्ही लहान स्वॉर्डफिश कोण आहात तुम्ही आणि त्याला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करताय? हे तर चुकीचं बोलताय. तेवढ्यात परिस्थिती सांभाळत स्वॉर्डफिशचा मुख्य म्हणतो की ठीक आहे, आमचं काम होतं तुमच्या बाळाला तुमच्यापर्यंत सुरक्षित पोहोचवणं. बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या. चला परत मागे जाऊया. सगळे स्वॉर्डफिश त्यांच्या कॉलनीत निघून जातात. काही महिन्यांनंतर ह्याच समुद्रामध्ये काही व्हेल्स राहायला येतात. डॉल्फिन्सचा राजा त्यांना भेटायला जातो. तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुम्हाला माहितीच आहे, या समुद्रामध्ये आमचंच राज्य चालतं. कधीतरी आमच्या कॉलनीत या आमचे पाहुणे म्हणून. व्हेल्सचा राजा विचारात पडतो. तुम्ही डॉल्फिन स्वतःला खूप महान समजता. आमच्या समोर यांची काय पात्रता आहे? ही चांगली संधी आहे त्याला धडा शिकवायची. आम्ही सगळे जण उद्या तुमच्याकडे नक्की येऊ. दुसऱ्या दिवशी सगळे डॉल्फिन्स व्हेल्सच्या येण्याची वाट पाहू लागतात. जेव्हा व्हेल्स तिथे येतात तेव्हा स्वॉर्डफिशना संकटाची चाहूल लागते. नक्कीच काहीतरी संकट येणार आहे आणि हे संकट डॉल्फिन्सने आपणहून बोलवलं असेल. पण आपण त्यांची मदत केली पाहिजे. काही असेल तरी आपले शेजारी आहेत. मी नाही करणार डॉल्फिन्सची मदत. नाही, हे चुकीचं आहे. डॉल्फिन्स घमंड जरी असले तरी ते आपले शेजारी आहेत आणि शेजार धर्म आपण पाळायलाच पाहिजे. व्हेल्सची झुंड डॉल्फिन्सच्या कॉलनीत पोहोचतात. या आम्ही तुमचीच वाट बघत होतो. अपेक्षा करतो की तुम्हाला आमची पूर्ण कॉलनी आवडली असेल. तसंही या सगळ्या समुद्रावर आमचंच राज्य आहे. हो हो हो. तू स्वतःला समुद्राचा राजा समजतोस का? तू आमच्या समोर इतका लहान आहेस. तू विचारही कसा केलास की या समुद्रावर तुझा हक्क आहे आणि तू इथला राजा होऊ शकतोस. व्हेल्सच्या राजाच्या आदेशावरून सगळ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला केला. व्हेल्स शरीराने आणि ताकदीने त्यांच्यापेक्षा मोठे होते, त्यामुळे खूप डॉल्फिन्स घायाळ झाले होते. मदत करा, कोणीतरी आम्हाला मदत करा. रडणाऱ्या डॉल्फिन्सची हाक ऐकून स्वॉर्डफिशच्या माशांनी व्हेल्सना चहूकडून घेरलं. स्वॉर्डफिशने व्हेल्सवर हल्ला केला, पण तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा ओरडतो. थांबा, ही लढाई तुमची नाहीये. ही लढाई आमची आणि वेल्स मध्ये आहे. आम्ही दोघे उंच आणि खूप मोठे मासे आहोत. तुम्ही लहान माशांनी या लढाईत उडी मारायची काही गरज नाही. पण राजा, हे व्हेल्स आपल्याला मारून टाकतील. काही असो, आपली लढाई आपण स्वतः लढू. आपण जर या लहान माशांची मदत घेतली तर सगळा समुद्र आपल्यावर हसायला लागेल की डॉल्फिन्सनी स्वतःचं रक्षण स्वतः नाही केलं. एकदा पुन्हा विचार करा. आम्ही आमचा शेजार धर्म पाळायला आलो होतो, तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी नाही. मी जे सांगितलं आहे ते अंतिम आहे. आम्हाला तुम्हा लहान माशांची मदत नकोय. निघून जा इथून. मुख्य स्वॉर्डफिशने आपल्या लोकांना आदेश दिला. मग सगळे स्वॉर्डफिश त्यांच्या कॉलनीत निघून गेले. इथे मोठ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला चालू ठेवला. एक एक करत सगळे डॉल्फिन्स घायाळ झाले. काही डॉल्फिन्स मेले सुद्धा. आता बस, आजपासून आम्ही समुद्राचे राजे आहोत. व्हेल्सने डॉल्फिन्सची पूर्ण कॉलनी उद्ध्वस्त केली आणि मग तिथून ते निघून गेले. डॉल्फिन्सचा राजा मरून गेला. बरेच डॉल्फिन्स घायाळ झाले होते. डॉल्फिन्सना त्यांचा अहंकार नडला
या कथेने आपल्याला हेच शिकवलं की गर्व कुणाचाच टिकत नाही, मग ते गर्विष्ठ डॉल्फिन्स असतील नाहीतर गर्विष्ठ रावण असो. ही गोष्ट आहे खोल समुद्रातली. समुद्रातल्या मध्यात 2 कॉलनी होत्या. एक डॉल्फिन्सची कॉलनी आणि दुसरी स्वॉर्डफिशची कॉलनी. या दोन्ही कॉलनीमध्ये बऱ्याचदा भांडणं व्हायची. एक दिवशीची गोष्ट आहे. एक छोटा स्वॉर्डफिश खेळता खेळता डॉल्फिन्सच्या कॉलनीमध्ये जातो आणि लगेच त्याला बऱ्याच डॉल्फिन्सनी घेरलं. ए बाळा, तू इथे शिरलास कसं काय रे? तुला माहिती नाही का, हा डॉल्फिन्सचा भाग आहे. ए बाळा, तुला काय वाटलं रे? आम्ही तुझं स्वागत करू? तू आमच्या भागात यायलाच नको होतस. ही डॉल्फिन्सची कॉलनी आहे. तुला माहिती नाही का की डॉल्फिन्स सगळ्या माशांमध्ये सगळ्यात उंच मासा आहे. हो हो, आम्ही महान आहोत. आमच्यासारखं कर्तबगार कोणीच असू शकत नाही. तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा तिथे येतो. सगळ्यात मोठा डॉल्फिन बघून तो स्वॉर्डफिशचं पिल्लू घाबरतो आणि रडायला लागतो. मी चुकून इथे आलो आहे. मला प्लीज परत जाऊ द्या ना, प्लीज. ठीक आहे, परत या कॉलनीमध्ये पाऊल ठेवू नकोस. हो हो, मी अजिबात नाही येणार. राजाच्या आज्ञेमुळे सगळे डॉल्फिन्स एका बाजूला जातात. मग तो पिल्लू स्वॉर्डफिश परत त्याच्या कॉलनीत निघून जातो. परत कधीच त्या पिल्लाने डॉल्फिन्सच्या कॉलनीत पाऊल ठेवलं नाही. या घटनेला काहीच दिवस झाले होते की एका दिवशी एक डॉल्फिनचं पिल्लू स्वॉर्डफिशच्या कॉलनीत शिरतं आणि बघता बघता त्याच्या आजूबाजूला स्वॉर्डफिशची गर्दी जमा होते. अरे बाळा, तू चुकीच्या ठिकाणी आलास. अरे थांब थांब, तुम्ही सगळे मिळून त्याला घाबरवताय. बिचारं बाळ घाबरून जाईल. बाजूला व्हा, बाजूला व्हा. व्हा तिकडे. बाळा, तुला तुझ्या कॉलनीमध्येच राहायला हवं. ही जागा तुझ्यासाठी सुरक्षित नाहीये. सगळ्या स्वॉर्डफिशने मिळून त्या डॉल्फिनच्या पिल्लाला त्याच्या कॉलनीजवळ सोडलं. तिथे डॉल्फिन्सचा राजा पाहतो की एक छोट्या डॉल्फिनच्या पिल्लाला इतक्या सगळ्या स्वॉर्डफिशने घेरलं आहे, तेव्हा त्याला राग येतो. तुम्हा लोकांना लाज नाही वाटत? इतक्या सगळ्या फिशने मिळून एका छोट्या मुलावर हल्ला करता ते? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही तर ह्याला इथे सोडायला आलो आहोत. हा मुलगा चुकून फिरत आमच्या कॉलनीत आला होता. मग काय झालं? तो एक डॉल्फिन आहे आणि समुद्रात तो कुठेही जाऊ शकतो. तो त्याचा हक्क आहे. तुम्ही लहान स्वॉर्डफिश कोण आहात तुम्ही आणि त्याला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करताय? हे तर चुकीचं बोलताय. तेवढ्यात परिस्थिती सांभाळत स्वॉर्डफिशचा मुख्य म्हणतो की ठीक आहे, आमचं काम होतं तुमच्या बाळाला तुमच्यापर्यंत सुरक्षित पोहोचवणं. बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या. चला परत मागे जाऊया. सगळे स्वॉर्डफिश त्यांच्या कॉलनीत निघून जातात. काही महिन्यांनंतर ह्याच समुद्रामध्ये काही व्हेल्स राहायला येतात. डॉल्फिन्सचा राजा त्यांना भेटायला जातो. तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुम्हाला माहितीच आहे, या समुद्रामध्ये आमचंच राज्य चालतं. कधीतरी आमच्या कॉलनीत या आमचे पाहुणे म्हणून. व्हेल्सचा राजा विचारात पडतो. तुम्ही डॉल्फिन स्वतःला खूप महान समजता. आमच्या समोर यांची काय पात्रता आहे? ही चांगली संधी आहे त्याला धडा शिकवायची. आम्ही सगळे जण उद्या तुमच्याकडे नक्की येऊ. दुसऱ्या दिवशी सगळे डॉल्फिन्स व्हेल्सच्या येण्याची वाट पाहू लागतात. जेव्हा व्हेल्स तिथे येतात तेव्हा स्वॉर्डफिशना संकटाची चाहूल लागते. नक्कीच काहीतरी संकट येणार आहे आणि हे संकट डॉल्फिन्सने आपणहून बोलवलं असेल. पण आपण त्यांची मदत केली पाहिजे. काही असेल तरी आपले शेजारी आहेत. मी नाही करणार डॉल्फिन्सची मदत. नाही, हे चुकीचं आहे. डॉल्फिन्स घमंड जरी असले तरी ते आपले शेजारी आहेत आणि शेजार धर्म आपण पाळायलाच पाहिजे. व्हेल्सची झुंड डॉल्फिन्सच्या कॉलनीत पोहोचतात. या आम्ही तुमचीच वाट बघत होतो. अपेक्षा करतो की तुम्हाला आमची पूर्ण कॉलनी आवडली असेल. तसंही या सगळ्या समुद्रावर आमचंच राज्य आहे. हो हो हो, तू स्वतःला समुद्राचा राजा समजतोस का? तू आमच्या समोर इतका लहान आहेस. तू विचारही कसा केलास की या समुद्रावर तुझा हक्क आहे आणि तू इथला राजा होऊ शकतोस.
व्हेल्सच्या राजाच्या आदेशावरून सगळ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला केला. व्हेल्स शरीराने आणि ताकदीने त्यांच्यापेक्षा मोठे होते, त्यामुळे खूप डॉल्फिन्स घायाळ झाले होते. मदत करा, कोणीतरी आम्हाला मदत करा. रडणाऱ्या डॉल्फिन्सची हाक ऐकून स्वॉर्डफिशच्या माशांनी व्हेल्सना चहूकडून घेरलं. स्वॉर्डफिशने व्हेल्सवर हल्ला केला, पण तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा ओरडतो. थांबा, ही लढाई तुमची नाहीये, ही लढाई आमची आणि वेल्स मध्ये आहे. आम्ही दोघे उंच आणि खूप मोठे मासे आहोत. तुम्ही लहान माशांनी या लढाईत उडी मारायची काही गरज नाही. पण राजा, हे व्हेल्स आपल्याला मारून टाकतील. काही असो, आपली लढाई आपण स्वतः लढू. आपण जर या लहान माशांची मदत घेतली तर सगळा समुद्र आपल्यावर हसायला लागेल की डॉल्फिन्सनी स्वतःचं रक्षण स्वतः नाही केलं. एकदा पुन्हा विचार करा. आम्ही आमचा शेजार धर्म पाळायला आलो होतो, तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी नाही. मी जे सांगितलं आहे ते अंतिम आहे. आम्हाला तुम्हा लहान माशांची मदत नकोय. निघून जा इथून. मुख्य स्वॉर्डफिशने आपल्या लोकांना आदेश दिला. मग सगळे स्वॉर्डफिश त्यांच्या कॉलनीत निघून गेले. इथे मोठ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला चालू ठेवला. एक एक करत सगळे डॉल्फिन्स घायाळ झाले. काही डॉल्फिन्स मेले सुद्धा. आता बस, आजपासून आम्ही समुद्राचे राजे आहोत. व्हेल्सने डॉल्फिन्सची पूर्ण कॉलनी उद्ध्वस्त केली आणि मग तिथून ते निघून गेले. डॉल्फिन्सचा राजा मरून गेला. बरेच डॉल्फिन्स घायाळ झाले होते. डॉल्फिन्सना त्यांचा अहंकार नडला. या कथेने आपल्याला हेच शिकवलं की गर्व कुणाचाच टिकत नाही, मग ते गर्विष्ठ डॉल्फिन्स असतील नाहीतर गर्विष्ठ रावण असो. एका नदीच्या किनारी त्याच नदीला जोडला गेलेला एक मोठा तलाव होता. त्याच्यात 3 मासोळ्या राहायच्या. त्यांची नावं होती सुमा, नीमा आणि रीमा. सुमा बुद्धिमान होती, नीमा चलाक आणि रीमा एकदम बुद्धू. एक दिवस संध्याकाळी कोळी नदीमध्ये मासे पकडून घरी चालले होते. त्यांच्या जाळ्यात खूपच कमी मासे आले होते आणि म्हणून त्यांचे चेहरे उदास होते. आज पण जाळ्यात किती कमी मासे आलेत. इतकी मोठी नदी आणि इतके कमी मासे, असं कसं होऊ शकतं? अरे बघ, इतके सगळे मासे खाऊ पक्षी. पण इथे या नदीमध्ये तर इतके कमी मासे आहेत. मग हे पक्षी इतके जाडजूड कसे होत आहेत? हे मासे खाऊ पक्षी कुठून येत आहेत? या सर्वांच्या चोचीत तर मासे आहेत आणि आपली जाळी रिकामी आहे. चल जाऊन बघूया. मित्रा, मला वाटतं झाडांच्या मागे नदीशी जोडलेला तलाव आहे, जिथे भरपूर मासे पोसले जात आहेत. हो, मला पण असंच वाटतंय. चल बघूया जाऊन. हा बघ तलाव. मला वाटतं झाडांच्या मध्ये लपला गेला असल्यामुळे हा तलाव आपल्याला कधी दिसलाच नाही. मला वाटतं सगळे मासे इथे येऊन राहत आहेत. अंडी घालण्यासाठी नदीतले सगळे मासे इथे येत असतील. इथे आपल्याला भरपूर मासे मिळतील. आता तर संध्याकाळ होणार आहे. उद्या सकाळीच घेऊन इथे जाळं टाकूया. तू त्या कोळ्यांचं बोलणं ऐकलंस का? आता इथे राहण्यामध्ये आपल्या जीवाला धोका झाला आहे. धोक्याची सूचना आपल्याला मिळाली आहे. वेळेवरच आपण आपला जीव वाचवण्याचा उपाय केला पाहिजे. मी तर आत्ताच्या आत्ता हा तलाव सोडून जवळच्या नदीमध्ये जाणार आहे. त्यानंतर सकाळी कोळी येऊ दे, जाळं फेकू दे, मला काय. तोपर्यंत तर मी खूप दूर निघून जाईन. तुला जायचंय तर तू जा, मी काही येणार नाही आता. अजून धोका आला आहे कुठे, त्यामुळे इतकं घाबरण्याची काय गरज आहे? संकट कदाचित येणारही नसेल. त्या कोळ्यांच्या इथे येण्याचा कार्यक्रमही रद्द होऊ शकतो. रात्री त्यांचं जाळं उंदीर कुरतडू शकतात. रात्री त्यांच्या वस्तीमध्ये आगही लागू शकते. पूर येऊन त्यांचं गाव नष्टही होऊ शकतं. काही होऊ शकतं. म्हणून त्यांचं येणं निश्चित नाहीये. जेव्हा ते येतील तेव्हा विचार करू. मी त्यांच्या जाळ्यात अडकणारही नाही कदाचित. पळून जाण्याने काहीच होणार नाही. कोळ्यांना यायचं असेल तर ते येतील. आपल्याला जाळ्यात अडकायचं असेल तर आपण अडकू. नशिबात मरणच लिहिलंय तर काय बरं करणार आपण. हे बघा, तुम्ही दोघे माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणी आहात. ह्यासाठीच म्हणतेय मी की तुम्ही माझ्या सोबत चला. इथे राहणं म्हणजे जीवाला पण धोका आहे. जेव्हा आपण स्वतःच आपला जीव वाचवू शकतो तेव्हा देवावर आणि नशिबावर का विश्वास ठेवायचा? मला तर माझ्या चलाखीवर पूर्ण विश्वास आहे. कसंही करून मी नक्कीच वाचणार आहे. आणि माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तो मला काहीही करून नक्कीच वाचवेल. तुम्ही आला असता तर बरं झालं असतं. इथे राहण्यात जीवाला खरंच धोका आहे.
बरं मी निघते, तुम्ही दोघी सांभाळा स्वतःला. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच कोळी तलावाच्या किनाऱ्यावर आले. मला वाटतंय आज पूर्ण जाळं भरून मासे मिळणार आहेत. आज आपण या तलावातले सगळे मासे पकडून घेऊन जाऊ. हो, पण आता आपण उशीर नाही केला पाहिजे. आपलं बोलणं ऐकून मासे इथून पळून जाण्यापूर्वी आपण जाळं पसरवून ठेवलं पाहिजे. हे काय, कोळी तर आलेत, आता आपण काय करायचं? घाबरू नकोस, काय माहित आपलं नशीब चांगलं असेल आणि आपण जाळ्यात अडकणारच नाही. ताई, नशिबावर विश्वास ठेवून बसून राहिलो तर जीव गमावण्याची शक्यता आहे. चल लवकर, लपायला जागा शोधू आपण. नाही, जर नशिबात मरण लिहिलंय तर ते कुठेही लप, जाळ्यात अडकणार हे नक्की. जशी तुझी मर्जी. मी तर चालले कुठेतरी लपायला. कुठे लपू, कुठे लपू? जवळपास लपण्यासाठी पोकळ जागा सुद्धा दिसत नाहीये. आता आठवलं, बऱ्याच दिवसांपासून तलावात एक मुंगुसाचं प्रेत तरंगतंय. माझ्या बचावासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. चल रीमा, कमीत कमी माझ्या बरोबर तिथे लपायला तरी चल. नाही, मी तर इथेच राहीन, तू जा घाबरट कुठली. नीमा धावत जाऊन मुंगुसाच्या पोटात जाते. बरं झालं असतं जर मी सुमा बरोबरच गेले असते. इथे किती दुर्गंधी सुटलीये. वा, कितीतरी मासे आले जाळ्यामध्ये. हे तर केव्हापासून मेलेल्या त्या मुंगुसाचा प्रेत आहे. चढून गेलाय. किती दुर्गंध येतोय. हे प्रेत मी परत फेकतो. जीव वाचला तर सगळंच मिळालं. मेलेल्याचा आसरा घेऊन मी जगले. आपण नशिबावर विश्वास ठेवून गप्प नाही बसलं पाहिजे आणि संकट समयी योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं असतं.